हाय गाइस, कैसे हो? अभी अपन जा रहे हैं नई डेस्टिनेशन। गेस करो कहाँ पे? गोवा आरंबोल बीच जा रहे हैं आज। अभी अपन इधर है थाना स्टेशन से। अभी मुंबई टू आरंबोल बीच नई एपिसोड चालू हो गया। देखते हैं। लाइक करो, फॉलो करो, सब्सक्राइब करो। ओके, अभी ट्रेन आने के बाद में निकालेंगे अभी दूसरा। ओके, बाय। आता आपली आलेली आहे ट्रेन। आपण चाललो आहे गोवा। गोव्याला चाललो आहे। तर आता आपली ही ट्रेन आलेली आहे। या ट्रेन मधून बसून आपण आरंबोल बीच। बघू आता आपल्याला जनरल डब्यामध्ये चाललो आहे। आता बसायला जागा भेटते की नाही बघू आता। गर्दी तर भरपूर आहे। चला आता बघू बसायला जागा भेटते का नाही। बसायला तर भेटणार नाही। आता पाठीमागे जायला लागते का काय माहिती। भागो 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 भागो। आईला फुल गर्दी रे। ऑलरेडीच पहिलं भरलेली आहे। धमाके छोड़ो भाई तो। चला चला जा। चला चला चला। आता आपल्या ट्रेन मध्ये गर्दी भरपूर आहे बाबा। चला 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 चलो बैग बैग कुठे संदेश बैग आता काय बैग घेऊ दे ना, थांब ना। एक मिनिट बैग आता 3 रेल्वे स्टेशन। आता इथून आपल्याला जायचं आहे कुठे? आरंबोल बीचला। आता हा सरळ रोड गेलाय ना खाली, तो इथं बस आहे। त्या बसच्या हिशोबाने आता बसने जाऊ आरंबोल बीचला जायचं आपल्याला। लेट्स गो। चला दाखवतो। आता इथून सरळ खाली आलो ना, इथं चर्च आहे। इथं एक रोड गेलाय असा। त्या रोडनी सरळ गेलो ना खाली जायचं। खाली गेल्यानंतर आपण बजेट ट्रॅव्हलर आहे, त्याच्या हिशोबाने आपण चाललो आहे बसने। ट्रेन मधून आले की समोर गेले त्या झाडाजवळ तर बस भेटते। त्या बसने आता जाणार आहोत। आता चालू आहे बस मधून।
छोटे छोटे बंगले, गोवाचा नजारा तुमच्या अलग है। अभी अपन अपना रूम दिखा रहा है इधर, तो अपन उधर बैठा था, तो अभी देख लो अपना रूम फर्स्ट फ्लोर पे, ये रिसेप्शन है। अपने को यहाँ पे शूज निकलना पड़ेगा, जूता जो भी है आपका। अभी निकल रहा हूँ। ऐसा रूम है, होटल का रूम। एक इधर एक रूम है ऐसा, और अपना इधर है वो वाला अपना रूम, और ये मेरा सामान है। तो अभी अपना रूम में आ गया हूँ। यही है, इधर एक रूम है और दूसरे का रूम है। ये लॉकर है अपना, इधर किचन वगैरह है, इधर किचन है, फिर टॉयलेट वगैरह है अपना। एक गिटार पड़ा है। ये अपना रूम है, ये मेरा तौलिया। सुबह सवेरे का नजारा इतना मस्त लग रहा है। आज अपना दूसरा दिन है। हाँ 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 हाँ, मौसम कितना भारी है। आज तो भी बहुत कवर कर लिया, बहुत दूर वो पहाड़ी है ना, वहाँ से आ गए इधर से कम 3 किलोमीटर आगे चलते चलते। लहर क्या आ रही है जब
काय माहिती आहे का, फिरला पाहिजे तिच्या आईला काय का असू दे, नाही जमत टेन्शन नाही घ्यायचं, थोडं चिल्ड मारायची, थोडंसं रिलॅक्स व्हायचं, कुठंतरी फिरून यायचं, जरा काहीतरी चाललंय. लाटा मस्त येतात ना समुद्राच्या जवळजवळ असं बाकी तर तिथून हे पूर्ण सीटा लावलेत बसायसाठी लावलेले तिथे खास. म्हणजे पिऊन बसायसाठी, असंच नुकताच बसायला देणार नाही तुम्हाला, ते चार्जेस लावतील. कमीत कमी एक बियर तरी घ्यायला पाहिजे. आणि ती बियर असते काय 100-150च्या आसपास असते. प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळा असतो. काय त्याचं पण जरा बरं वाटतं समुद्राच्या बाजूला फिरून. आता आपण पिणार तर आहेच, पण आता नाही. आता जरा एक राऊंड मारायचा आहे, त्याच्यानंतर आपला ओ काय गज्जात कसं वाटतंय. रशियन बोलतात, कुठे काय रशियन बिशियन काय दिसत नाही आपल्याला. गायब झालं का, इंडियन लोक आले तर. सगळ्यात मोठा तर मी आलो म्हणून गायब झालेत कसं काय समजत नाही. रशियनचा ब्रिज आहे, रशियन असं काय नका रे, मनात काय घेऊ नका. आपण जस्ट असं टाईमपाससाठी बोलतो, बाकीचं काय नाही. हाय गाईज, आपण आलो आहेत आता आरंबोल बीच वर. गोव्यातला एक सुंदर असा बीच आहे. इथं काम चाललेलं आहे. ओके, हॉटेलचं काम चाललेलं आहे. आणि बघू शकता किती नजारा आहे, भारीतला आहे. तर इथून थेट आपण तिथपर्यंत जाणार आहे. तिथपर्यंत मार्केट वगैरे आहे आतमध्ये, आपण दाखवू मार्केट वगैरे. पण आता सध्या जर जायचं बोललं ना आपल्याला, तर हे सगळे चुट्या जाऊ दे. आता यूट्यूबवाले बोलतात. कसं काय वाटतंय समुद्र सकाळ सकाळ. काल रात्री झोपलेलो नाही, गर्दी जाम होती, त्याच्यामध्ये आल्यानंतर पण त्याच्यानंतर बोललो आता चला जाऊ. जरा फिरून येऊ सकाळ सकाळ. काय इथं काय झोपायला आलो होतो आपण. समुद्र एवढा मस्त नजारा आहे, असं सुंदर असं लाटा दिसतात. काय तर इकडे एक असा नाला केलाय, त्याच्यावरती आता जायचं आपल्याला. हे लाईनशी बसायचं, इथं बियर घ्यायची, तर काहीतरी खायला घ्यायचं, बसायचं निवांत. आता काय जरा आतमध्ये जाऊन येऊ आपण. क्रिकेट खेळतात या साईडला. mangoes.
हॉटेल हे ते छोटे छोटे आहेत ना, त्याच्यातच बसायला मजा येते. त्याच्यानंतर ते पियाचे तिथं आणि इथं येऊन असं मस्त बसायचं छत्री खाली नजारा घेत. हे बंद आहे. हे बघा, आय लव आरंबोल. सकाळ सकाळचं कोवळं ऊन मस्त वाटतं. हा काय मच्छी पकडतो का काय जाळं टाकलंय. जाळच टाकलं वाटतं. फिट राहतात की नाही. व्यायाम केल्यानंतर फिट राहतो माणूस. नाही तर तुमचं जर मनातच पाप आहे काय बघत बसलाय म्हणून. सगळ्यांनी आता हे खाली आणि हे वरती केलंय. 30 बस आली ना बाबा, धमाका करतील हे लोक. बरेच लांब आलं. हेलिकॉप्टर दिसत नाही. वाव वाव गडाक. कसं आलं लाट 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 आली 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 आली. हा काय काम चाललंय त्याचं. अगं बाई, अगं बाई, कसं पाय भिजले सगळी. पूर्ण भिजवलं जातं. जात नाही ना पाण्यात. ती लाटच आली माझ्याजवळ. आली बघा. आली आली लाट आली लाट आली. ये 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 ये. समुंदर में नहा के और भी नमकीन हो गए हो. समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो. बघू आज लास्ट पर्यंत जाऊ. देखना है कातिले बाजू में कितना जोर है, कितना चल सकता हूँ मैं. कम से कम अभी तो कितना हो गया, 1 किलोमीटर के ऊपर हो गया. लास्ट टाइम अर्चनाचा बड्डे होता त्या दिवशी होतो. त्याच्यानंतर आत्ता चालवायला घ्यायला पाहिजे. धंदा पाणी खोलायचा. आणि या साईडला आउटसाईडला येत नाही. मेन स्पॉट तिथंच आहे. ती छत्र्या वगैरे लावल्या तर तिथे नाही येत. पुढं तो तिथं झेंडा घेऊन फिरतो का भाऊ.
स्वच्छ एकदम, काही सुद्धा कचरा नाही एवढं. ये 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 ये. चला तर आता पुढे जाऊ. आपले आतमध्ये आले. इथं साऊथच्या सुपरस्टारचे लय फोटो लावलेले आहेत. जसं आपला पवन सिंग बघितलं का याला. इथं ब्रह्मानंदचा असेल एक फोटो. अजून कुठे गेला हा पवन सिंग. इथलं काय साऊथचा जो आय लव्ह इंडिया. आंघोळ करायचं काय ते समुद्रातलं पाणी तर केलं तर खारट खारट होतंय सगळं. बॉम्बे टू मॉस्को. सगळं आंघोळ करतात पोरं पोरी सगळे. ते टाकून तिथून असं चालत 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 तिकडनं असतं तिकडं आलोय. आता इथून आपल्याला जायचं आहे तिकडे. लास्ट आलोय तर कुछ घूमने गए. सोने के लिए थोडे हॉटेल बुक केलंय. त्याला बॅग ठेवली. बोललो चला बोललो पहिलं येतो मी जरा फिरून. फिरून आल्याशिवाय काय मजा नाही ना. बिचारे कसे बसलेत 2 3 मस्त समुद्राची हवा. ना टेन्शन ना काय नाही. भूक लागली तर जायचं कुठंतरी खायचं गप पडायचं. कसं काय. गुड मॉर्निंग. आपली ओळख नाही रे बाबांनो. असंच हात केला. तो मगाशी हॉटेलजवळ भेटलेला होता ना. त्यांनी मला गुड मॉर्निंग केली म्हणून आता इकडे आला म्हणून मी त्याला गुड मॉर्निंग केली. आपण असं आलो इथून आलं. हां पण मस्त मस्त आहे सगळं. बरेच दिवसानंतर आलं ना. घरी पण थोडं करमत नव्हतं. त्यावेळेला चला जरा कुठेतरी ग्राउंड मारून. नारळ आपले कोणीतरी टाकले असतील इकडे. येते नारळ पहिलं बघितलं की लय खुश व्हायचो मी. समुद्राच्या बाजूला उड्या मारत बसायचो लहानपणी. जसं जसं मोठं झालंय तसं तसं कळायला लागलं की का सकाळ सकाळ आहे ना समुद्राच्या बाजूला फिरण्याची मजाच वेगळी आहे. रोज मी जॉगिंगला जातो तसा. त्या जॉगिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. मध्ये मध्ये पाणी काय येते समजत नाही. लिकेज आहे का काय. चल बाबा तुझं तर याला रशियन बीच पण बोलले जातात असं आरंबोलमध्ये. सूर्य बघा कसा मस्त निघालाय. सकाळचा नजाराच भारी. जसं जसं ऊन पडेल तसा तसा मजा नाही येणार आता.
म्हणून बोललो सकाळी जरा फिरून घेऊ, तर जाऊ आपला मस्तपैकी एखादी 2 बियर टाकलो आणि झोपून जाऊ. पण नाईटला परत यायचं. तैरना मना है हंगा चोरबंदी असा. वाव, काय सुपर आहे रे, सुपर आहे. पाणी येतंय, लाटा बघा, लाटा लाटा बघा, आले 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 आले. मस्त एकदम क्लीन, नीट अँड क्लीन आहे. जरा सुद्धा कचरा असेल तर उचलता देतात. आपल्या मुंबईचा वासच लय मारतो समुद्राचा. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, सगळं घाण तिकडं, सगळं मुंबईचे त्याच्यात सोडतात आणि त्याच्या बाजूला जरी उभं राहिलं थोडा वेळ बरं वाटतं, तर एक विशिष्ट प्रकारचं ते स्मेल पण येतं. ते आता 31साठी नवीन नवीन चालू आहे बांधायचं, ढाकचूक 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 करत बसायला. ही दोघं फॉरेनर काय घेऊन फिरतात समुद्रामध्ये, ती तसलं लाटा लाटा. तर आता कानात काय वॉकी टॉकी टाकूनच फिरायचं, तसंच चाललंय. बोचा रोड आहे. आता आपल्याला हॉटेल दाखवतोय. हे तू इकडे एक बीचवरती जातो आणि हा इथं आपल्या हॉटेलला रोड जातो. आता तुम्हाला माझं हॉटेल दाखवतो. हॉटेल चांगलं आहे, फक्त 300 रुपयामध्ये. किती? 300 रुपयामध्ये हॉटेल आहे पर नाईट. एका दिवसाला 300 रुपये. काय वाईट आहे, गोव्यामध्ये तुम्ही येता आरंबोल बीचजवळ आणि तुम्हाला 500-1000 शिवाय तुम्हाला भेटणार नाही. पण आम्ही कमीत कमी तुम्हाला जेवढं खर्च कमी होणार तेवढं दाखवणार. हे समोर आपलं हॉटेल आहे, हॉटेल नमस्ते करून आहे, हॉस्टेल आहे. आणि इथं जर आले ना म्हणजे आपण थोडक्यात बेस्ट आहे, हॉटेल वगैरे चांगलं आहे, नमस्ते आहे. आता इथं फॉरेनर वगैरे लोक येतात, आपले राजस्थानी भाई आहे. इथं बुलेट वगैरे आहे. तुम्हाला रूम पण दाखवतो, फक्त आता खालचा नजारा दाखवतो. इथं हे बावडी वगैरे आहे, फुल एन्जॉय करू शकता. इथं वॉटर गेला नमस्ते, याला विहीर पण मोठी आहे, पाणी पण आहे. कॅन्डल. आपला रूम वरती आहे, पहिल्या माळ्यावरती. तर खाली आले ना रेस्टॉरंट वगैरे सारखं आहे, मस्त झाडी वगैरे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण मस्त वेगळी बसणार आहेत. 4-5 दिवस झालं पाऊसच आहे कंटिन्यू. सॉन्ग वगैरे करतात, मस्त वेगळी गाणी वगैरे बोलतात, आपल्या आपल्या पद्धतीने करतात एन्जॉय. आता हे आपली चेअर आहे, आता या चेअरवरती बसणार आणि इथला नजारा बघत बसणार आहे. त्यासोबत थोडं आपण आणलेलं आहे, आपल्याला काय लागतंय चकण्याला कुरकुरे, त्याच्यासोबत किंगफिशर. मस्त झाडे बिडे आहेत एकदम. 300 रुपयामध्ये काय वाईट आहे. तुम्हाला रूम दाखवतो आता थोड्या वरती गेलं की. त्या अगोदर आपला चालू करू कार्यक्रम. गोव्यात आलं आणि पिल्या नाही तर काय मजा आहे तिच्या आईला.
जिथं बसा तिथं बसा कुठे. आता तर दुपार झाली. आता बॉक्सिंग वगैरे आहे, नारळाची झाडं वगैरे. तर थोड्या वेळात तुम्हाला आता वरती जाऊन आहे ना रूम पण दाखवतो मी. ठीक आहे, ओके, बाय. तो गाइड, ये अपना रूम है, डॉर्मेट्री बोलते हैं इसको. पर दिक्कत इधर बहुत है, क्या है वो भी बताता हूँ मैं आपको. क्या है, जितना सस्ता लेके ना उतना बहुत प्रॉब्लम है. क्यों प्रॉब्लम है वो मैं आपको अगले एपिसोड में बताऊंगा. ये अपना जुगाड़. थोड़ा तो नाइट में तो एंजॉय तो चाहिए ना. क्या करेगा, दिन भर काम करेगा, थकेगा, भागेगा और आगे क्या करेगा. थोड़ा तो एंजॉय तो चाहिए, थोड़ा स्ट्रेस कम हो जाएगा. और ऐसे चिल्ड बियर समुंदर किनारे बैठ के पीने का मज़ा ही कुछ अलग है. तो अभी जा रहा हूँ, अभी मैं सो रहा हूँ. ये इतना है. ये ऊपर एक बेड है, ये नीचे एक बेड है. इधर एक भाई दूसरा बेड है, ये भी खाली है. उधर एक है. तो आपने को इतना ही मिलेगा, इतना ही मिलेगा इतने पैसे में. ओके, पंखा है, एसी है, सब कुछ है. तो प्रॉब्लम क्या है वो मैं अभी बताता हूँ.